साहेबांनी ज्यांनी शून्यातून पक्ष उभा केला, शून्यातून स्वतःचं आयुष्य उभं केलं, त्यांचा कोणी काका मामा वडील राजकारणात नव्हते, त्यांनी स्वतः सुरुवात केलेला फाउंडर मेंबर असूनही शून्यातून सुरू केलेला पक्ष आज त्यांच्याकडून काढून घेतलेला आहे. पण मला काही आश्चर्य वाटत नाही. सुप्रीम कोर्टाचं जर तुम्ही ऑर्डर आधीची वाचली असेल तर त्याप्रमाणे लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजे आमदारांचं जी स्ट्रेंथ आहे, जो नंबर आहे, त्याच्यावरनं पक्ष ठरत नाही, संघटना ठरवते. त्याच्यामुळे अर्थातच संघटना ही आदरणीय पवार साहेबांबरोबर आहे. त्याच्यामुळे आम्ही या ऑर्डरच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. अतिशय चांगली आनंदाची गोष्ट आहे. तुमच्या तोंडात साखर पडो, मी पहिल्यांदा ऐकले आणि बहुत खुशी की बात है कि एनसीपी का पक्ष और पार्टी का जो हमारा सिग्नल है वो हमें मिला, बहुत ही खुशी की बात है. नहीं, चर्चा नहीं, वो दादा निर्णय लेंगे. दादा आता 43 आमदार चोरले काय. आम्ही निवडणूक आयोगासमोर अनेक तारखा झाल्या आणि त्यात आम्ही सखोल सिद्ध केलेलं होतं की महाराष्ट्रातला आणि देशातला जे वेगवेगळे पदाधिकारी आहेत ते मेजॉरिटीने शरद पवार साहेबांच्या बाजूने आहेत. आम्ही हे सिद्ध केलेलं होतं. त्याची अनेक उदाहरणं निवडणूक आयोगापुढे झालेली आणि निवडणूक आयोग देखील त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून चेहऱ्यावरून दिसत होतं की आम्ही जे सांगतोय ते त्यांना जवळपास पटत होतं. ठीक आहे, आता निर्णय आलेला आहे. अत्यंत आनंद होत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादाला हे पक्ष आणि चिन्ह या ठिकाणी मिळालं. आजच्या बैठकीचं निमंत्रण यासाठीच दिलेलं होतं काही? नाही, आमचे दादा आमची दर मंगळवारी सर्व आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तटकरे साहेब दादाच्या अध्यक्षतेखाली बैठक असते आणि बैठकीमध्ये दर मंगळवारी सगळे आमदार उपस्थित राहतात. एक महत्त्वाचा एक विषय असा होता की अनेक आमदार जे आहेत अपेक्षा म्हणजे कसं आहे की आमदाराचे संख्याबळ वगैरे सगळं अजितदादाकडेच आहे. अनेक आमदारांचं असं चाललं होतं की जे प्रतिज्ञापत्र आहे ते अजित पवारांकडे मी काही जास्त बोलू इच्छित. आमचे पक्षाचे नेते ह्याच्या संदर्भात सांगते, पण मला अत्यंत आनंद होतोय की आम्हाला घडीचं चिन्ह मिळाला. मी मनापासून या ठिकाणी दुरानी साहब हिंदी में बताइए कि आज ये निर्णय आया है, क्या लगता है आपको? आप भी अजित पवार ने हम हमारे को बहुत खुशी की बातमी मिली, खुशी की खबर मिली कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को जो है घड़ी का चिन्ह बरकरार रहा. अजित पवार कायदेशीर माणुसकीच्या दृष्टीने, मानवी विचारांच्या दृष्टीने हा पक्ष जन्माला कोणी घातला? शरद पवारांनी. हा पक्ष मोठा कोणी केला? शरद पवारांनी. हा अख्ख्या देशभर हा पक्ष कोणी पसरवला? शरद पवारांनी. तुमचा काय अधिकार हो या पक्षावरती? तुम्हाला उपमुख्यमंत्री कोणी केलं? शरद पवारांनी. तटकरेंना इरिगेशन मिनिस्टर आधी राज्यमंत्री कोणी केलं? शरद पवारांनी. तुम्हाला फायनान्स मिनिस्टर कोणी केलं? शरद पवारांनी. टेक्निकल अँड हायर एज्युकेशन मिनिस्टर केलं दिलीप वळसे पाटलांना कोणी केलं? गृहमंत्री कोणी केलं? शरद पवारांनी. हसन मुश्रीफांना हे सगळं कोणी दिलं? शरद पवारांनी. लाज नाही वाटत तुम्हाला? आज मरणासन्न यातना होत असतील त्या माणसाच्या हृदयामध्ये. पवार साहेबांनी स्थापन केलेला हा पक्ष आहे. पवार साहेबांनी महाराष्ट्रात आणि देशामध्ये ह्या पक्षाचा विस्तार केला. 28 राज्यात हा पक्ष आहे. त्यातल्या 23 राज्याच्या अध्यक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. असं असतानाही हा निर्णय फक्त महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या सदस्य जास्त एका बाजूला गेले म्हणून घेण्यात आलेला आहे. शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय सुभाष देसाईंच्या केसमध्ये लागला त्यात सुप्रीम कोर्टाने हे सांगितलेलं आहे की या कोणत्याही पक्षाचे विधिमंडळाचे सदस्य कुठे गेले म्हणजे त्यांच्या मागून पक्ष जाणं आवश्यक नाही. आम्ही यावेळी काडर सगळं पवारसाहेबांच्या कार्यकर्त्यांचं जे पदाधिकारी आहेत ते पवारसाहेबांच्या बरोबर आहेत हे दाखवून देखील हा निर्णय झालेला आहे. आम्ही या निर्णयाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागू आणि लवकरच आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. लोकशाहीला मानणार हा विषय लोकशाही मानणार आहे. हा देशामध्ये जी घटना आहे ती त्या घटनेने लोकशाही आपल्या देशाला दिलेली आहे. या जगातला सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आणि यामध्ये पक्ष संघटना असेल तर पक्ष संघटनेमध्ये
95% लोकशाही एका बाजूला झाल्यानंतर हा निर्णय स्वाभाविक होता.